घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपली TJSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। सॅटिस प्रकल्पावर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या उघडणे, ठाणे स्टेशन परिसराचं सौंदर्यीकरण आणि पूर्व पश्चिम भागात स्वच्छतागृह बांधण्याच्या कामात लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। नुकत्याच शिवसेना शिष्टमंडळाने आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेचे महाप्रबंधक कुलभूषण आणि मुख्य अभियंता PK सक्सेना यांची भेट घेतली। यावेळी शिवसेना खासदार आनंद परांजपे, आमदार राजन विचारे, महापौर अशोक वैती, उपमहापौर मनोज लासे, स्थायी समिती सभापती गणेश साळवी, सभागृह नेते पांडुरंग पाटील हे उपस्थित होते। प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळील नव्याने टर्मिनल्स उभारण्यासाठी यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाप्रबंधक कुलभूषण आणि PK सक्सेना यांची भेट घेऊन चर्चा केली। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील विविध प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी तात्काळ होणार असल्यानं येत्या काही दिवसात चांगल्या प्रकारच्या सुविधा प्रवाशांना निश्चित उपलब्ध होतील अशी माहिती आमदार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। गोष्टीवर कुठेतरी आपण कमी पडतो। अरे बाबा, काल आम्ही त्यांना सांगितलं, आता आम्हाला तुम्ही ही अशी वेळ येऊन देऊ नका, आम्हाला तिथे रेल रोको म्हणजे त्या रेल्वे पटऱ्यांवर उतरायला लावू नका, नाहीतर मग जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची जबाबदारी तुमची असणार आहे। त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी जे काही रिमॉडेलिंगचं आहे ते सगळं सांगितलं आणि आतापर्यंत ज्यांनी ज्ञोषणा केल्या त्या घोषणाच होत्या। त्यांनी स्वतः खासदार आनंद परांजपे यांना सांगितलं, तुम्ही या सगळा जो काही निधी लागणार आहे यासाठी देखील पाठपुरावा करा, कारण तुम्ही रेल्वे बोर्डावर आहात असं त्यांनी सांगितलं काल स्वतः। आणि दर्जा वगैरे ठीक आहे, फक्त ज्या काही सोयी सुविधा आहे, ज्या काही गैरसोयी आहेत त्या तरी दूर झाल्या पाहिजे अशी आमची माफक अपेक्षा आहे। आक्रमकपणा तुम्हाला आता त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला दिसेल, आणि काल आक्रमकता बघूनच निर्णय घेतलाय त्यांनी। आमचं जे काय बघितलं काल त्यांनी आक्रमक रूप, त्याच्यामुळे ते सगळं झालेलं आहे। मोबाईल टॉवरवरच्या 1 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ब्रेन ट्यूमर, वंध्यत्व यासारखे आजार होऊ शकतात। मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या लहरीचा गर्भावरही परिणाम होऊ शकतो। लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा जास्त त्रास होऊ शकतो अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे। पण एवढ्या गंभीर बाबीवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन हातावर हात ठेवून बसल्याचे चित्र दिसत आहे। सिव्हिल रुग्णालयातील किरण विभागाचे डॉक्टर श्रीकांत यांनी मोबाईल टॉवरच्या लहरी दुष्परिणाम करणाऱ्या असल्याचे स्पष्टपणे नमूद केलंय। एवढंच नव्हे तर मोबाईल टॉवरवर मानवी वस्तीत उभारणे टाळावे, मानवी वस्तीत किमान 150 फूट उंचावर उभारण्यात यावेत। मोबाईल टॉवरची उभारणी मोकळ्या जागेवर करावी, शक्य असल्यास टॉवरसाठी सॅटेलाइट आदी पर्याय निवडावे अशा सूचना डॉक्टर श्रीकांत यांनी केल्या आहेत। शहरातील धकाधकीच्या जीवनात नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या या मोबाईल टॉवरवर महापालिका आयुक्त RA राजीव एकत्रित कारवाई कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पंतजली ग्रामोद्योग आणि स्वाभिमान ग्रामोत्थान योजनेच्या अनुषंगाने रोग, नशा, बेरोजगारी आदीपासून मुक्ती, स्वास्थ्य, समृद्ध आणि वैभवशाली भारत निर्माण करण्याच्या हेतूनं ठाण्यात प्रथमच रामदेव बाबा यांचे योग विज्ञान शिबिर गुरुवार 5 मे रोजी पटनी ग्राउंड, कळवा ब्रिज, ठाणे येथे सकाळी 5 ते 7:30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे। तरी नागरिकांनी या निःशुल्क शिबिरात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। थाना में पटनी ग्राउंड पे 5 तारीख गुरुवार 5 से 7:30 के बीच में रखा गया है। ये हमारे थाने के लोगों का सौभाग्य है कि रामदेव बाबा जी थाना में पहली बार पधार रहे हैं, और ये निवेदन है कि ज़्यादा से ज़्यादा संख्या में लोग इस शिविर का लाभ लेकर स्वास्थ्य का लाभ लें। इसी के साथ ही साथ में एक कार्यक्रम और है, 4 तारीख को रामदेव बाबा जी के पतंजलि योगपीठ के प्रशिक्षित डॉक्टर मुफ्त चिकित्सा शिविर का आयोजन टाउन हॉल में कल सुबह 10 से लेकर शाम को 5 बजे के बीच में किया गया है। ज़्यादा से ज़्यादा संख्या में लोगों से निवेदन है कि इस चिकित्सा शिविर का लाभ लें। ये चिकित्सा शिविर निःशुल्क है, इसलिए ज़्यादा से ज़्यादा लोगों को लाभ लेना है।
तर 4 मे रोजी सकाळी 10 ते 5 यावेळी टाउन हॉल टेंबिनाका येथे पतंजली योग समिती आणि शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले असून 35 पतंजली तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात रुग्णांना तपासणार आहेत. 4 मे रोजी आरोग्य चिकित्सा शिबिर आणि 5 मेला होणाऱ्या योग विज्ञान शिबिराचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार एकनाथ शिंदे यांनी केले आहे. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात ठाण्यातील सर्वात मोठा जैविक खत प्रकल्प कारवाईने बेकायदा रेती उपसा करणाऱ्या माफियांवर महसूल विभाग आणि पोलिसांची जोरदार कारवाई आणि पोलीस आयुक्तालयातील ई मॉनिटरिंग स्कीम मे अखेरपर्यंत ठाणे जिल्ह्यात सुरू होणार. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. कचरामुक्त ठाण्याचा बाता मारणाऱ्या ठाणे महानगरपालिकेला अद्याप कचऱ्याची समस्या सोडविता आलेली नसली तरी समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेनं शून्य कचरा मोहिमेअंतर्गत साकेत कॉम्प्लेक्समध्ये जैविक खत प्रकल्प उभारून कचरामुक्त ठाण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेतर्फे ठाण्यात लोकसहभागातून शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा भाग म्हणून साकेत कॉम्प्लेक्स येथे पालिकेच्या सहकार्याने ठाण्यातील सर्वात मोठा जैविक खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. लोकांचा सहभाग वाढत नाही तोपर्यंत कचऱ्याची समस्या सुटू शकत नाही. या जाणीवेतून लोकसहभाग वाढवण्यावर संस्था भर देणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुंब्रा खाडीत सक्शन पंपाचा वापर करून बेकायदा रेती उपसा करणाऱ्या माफियांवर महसूल विभाग आणि पोलिसांनी जोरदार कारवाई करून त्यांच्याकडील सुमारे 16 कोटी रुपये किमतीचे पंप आणि बार्ज उद्ध्वस्त केले आहेत. मात्र खाडीतील गाळाचा फायदा घेत उपसा करणारे पळून गेल्यानं अज्ञात व्यक्तींविरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुंब्रा ते कोपरपर्यंतच्या परिसरात दिवसाढवळ्या सक्शन पंपाचा वापर करून रेती उपसा केला जातो. वास्तविक सक्शन पंपाचा वापर करून रेती उपसा करणाऱ्यावर बंदी आहे, परंतु प्रभावी कारवाई अभावी रेती माफिया बिनबोभाटपणे रेती उपसा करत आहे. त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रार आल्यावर महसूल विभाग आणि पोलिसांनी नुकतीच सलग 2 दिवस रेती माफियांविरोधात मोहीम हाती घेतली होती. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस स्टेशनच्या नाईट ड्युटीवरील कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई मॉनिटरिंग स्कीम मे अखेरपर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी येथे सुरू होणार असून या प्रणालीचे काम अखेरच्या टप्प्यात आले आहे. रात्री ड्युटीवर असलेल्या पोलिसांकडून पेट्रोलिंग करण्यात हलगर्जीपणा केला जात असल्याची तक्रार वारंवार केली जाते. तत्कालीन आयुक्त SPS यादव यांनी ठाणे पोलिसांच्या मेकओव्हरचे प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नाईट ड्युटीवर कर्मचाऱ्यांवरती वॉच ठेवण्यासाठी ई मॉनिटरिंग सारखी महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. 14 जानेवारीला गृहमंत्री RR पाटील यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन झाल्यावर सुरुवातीला ठाणे आणि वाघळे इस्टेट परिमंडळात ही प्रणाली राबविण्यात आली. या परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनला 3 GPS सिस्टीम देण्यात आले होते, तर पोलीस स्टेशनच्या 4 चाकी गाड्यांना देखील GPS सिस्टीम लावण्यात आली होते. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात ठाणे महानगरपालिका लोकशाही दिनात 66 निवेदनं प्राप्त, सुविधा किंवा सेवा यांची सूची आणि कालमर्यादा दर्शवणारे फरक लवकरच उभारण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आणि कारटेप चोरणाऱ्या चोराला ठाणे नगर पोलिसांनी केली अटक. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या लोकशाही दिनामध्ये नागरिकांच्या एकूण 66 तक्रारी प्राप्त झाल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी सर्व प्रकरणावर अंतिम कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या महापालिका लोकशाही दिनामध्ये सर्वाधिक तक्रारी अतिक्रमण विभागाशी निगडीत होत्या. एकूण 31 नागरिकांनी अतिक्रमण विभागाविषयी निवेदन सादर केली. तर शहर विकास विभाग 19, आरोग्य विभाग 2, सार्वजनिक बांधकाम 1, घनकचरा व्यवस्थापन 1, समाज विकास विभाग 2, स्थावर मालमत्ता विभाग 2, मलनिसारण विभाग 1, पाणी पुरवठा विभाग 2, परिवहन सेवा 1, उपायुक्त मुख्यालय 1, तर इतर विषयांशी संबंधित 2 निवेदनं असून सुनावणीच्या वेळी 1 अर्जदार गैरहजर होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त AR गुप्ता यांनी सर्व प्रकरणावर संबंधित विभाग प्रमुखांना 1 महिन्याच्या आत अंतिम स्वरूपाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी कार्यालय किंवा विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा किंवा सेवा यांची सूची तसेच त्या पुरवण्यासाठी असलेली कालमर्यादा दर्शवणारा फलक झळकवणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेने मुख्यालय प्रभाग समिती कार्यालयामध्ये ही सनद दर्शवलेली नाही. त्याच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते नैनेश डोळस यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्त आर राजीव यांनी नियमानुसार नागरिकांना सनद बसविण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी महापालिकेत लोकशाही दिनाच्या वेळी नैनेश डोळस यांनी महापालिका आयुक्तांच्या निर्देशनास ही बाब आणून दिली होती. त्यावरील अंतिम निर्णयात आयुक्तांनी हा आदेश दिला आहे. ठाण्यात एका ओमनी गाडीतली कारटेप चोरून पळ काढण्याच्या तयारीत असणाऱ्या चोराला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. कादर रजाक शेख असे या चोराचे नाव असून त्याची रणवांगीर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. रामचंद्रनगर परिसरात राहणारे सतीश काष्टे यांनी शनिवारी आपली ओमनी गाडी जांभळी नाका येथील शिवाजी मैदानाजवळ पार्क केली होती. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारटेप चोर कादर शेखने ओमनीचा पुढचा दरवाजा उघडून कारटेप चोरून पळ काढत असताना पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांनी त्याला अटक केली. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील विविध प्रलंबित कामे त्वरित पूर्ण होणार, आमदार एकनाथ शिंदे. अनधिकृत मोबाईल टॉवरवरती पालिका कारवाई कधी करणार, संतप्त ठाणेकरांचा सवाल. आणि शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं 4 मेला आरोग्य चिकित्सा शिबिर तर 5 मे रोजी निःशुल्क योग शिबिराचं आयोजन. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क करा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वाघ स्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. परत उद्या भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.